हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 17 मार्चचा हा व्हिडिओ आहे आणि पहाटेची वेळ आहे. तर पहाटेच्या 5 वाजलेले आहेत. साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे. तर मी त्यांना सांगितलं की एक दिवस तरी सुट्टी घ्या, आपण सेलिब्रेशन करूया, हे ते सांगितलं. पण त्यांना सुट्टी घ्यायचं म्हणलं की हे होतं, म्हणजे सुट्टी भेटतच नाही त्यांना, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्यांना जावं लागलं. आज वाढदिवस असूनसुद्धा त्यांना कामाला जावं लागलं. आणि डब्यासाठी साधं सिंपलच आपलं गवारीची भाजी आणि चपाती बनवली होती. काही गोडधोड बनवावं म्हणलं तर त्यांना गोडधोड खायचं नाही, त्यामुळं मग काहीच बनवलं नाही मी. आणि असं पण त्यांना खीर वगैरे असं आवडत नाही, त्यांना शिरा खीर असं आवडत नाही त्यांना. त्यामुळं मग नेमकं काय बनवायचं हेच डोक्यात येत नसतं माझ्या. काय गोड वगैरे काय बनवायचं म्हणलं तर काय बनवायचं हेच कळत नाही, कारण त्यांना गोड जास्ती आवडतच नाही असं पण. आणि आजकाल त्यांना खायचं पण नाही गोड. त्यामुळं मग त्यांच्यासाठी गवारीची भाजी आणि चपाती वगैरे बनवून दिली आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती. आणि मग मी ना फ्रीज उघडले ना जेव्हा, तेव्हा मला मिल्क सेक्शनमध्ये पनीर ठेवलेलं दिसलं. पनीर आम्ही परवा दिवशी आणलं होतं आणि ते राहूनच गेलं होतं बनवायचं. त्यामुळं मग मी पटकन इथे आता पनीर बनवण्याची तयारी करते. कारण जास्ती दिवस असं पनीर वगैरे ठेवणं हे थोडंसं चुकीचं असतं, कारण की ते खराब होत असतं ना. त्यामुळं म्हणलं पटकन आता बनवून घ्यावं. आणि असं पण ना वैभवदाला गवारीची भाजी आवडत नाही जरा पण, त्यामुळं त्याच्यासाठी म्हणलं तर मग मला वेगळी भाजी बनवावीच लागली असती आणि ऐनास मला पनीर दिसलं. तर आता पटकन मी तयारी करून घेते पनीरची भाजी बनवण्याची. तर साधी सिंपल, म्हणजे आम्हाला ना ते मटर पनीर किंवा पालक पनीर हे असं आवडत नाही. कारण आम्हाला वाटतं की पनीर असलं ना तर एकटाच असावा, त्याच्यासोबत वाटाणा किंवा पालक वगैरे असं नसावं. कारण की मग वाटाणा किंवा पालक असला ना तर मग त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच येते. म्हणजे आता मटर पनीर म्हणलं तर ते मटरची टेस्ट त्याच्यामध्ये मिक्स होते, किंवा पालक पनीर म्हणलं तर पालकची टेस्ट त्याच्यामध्ये मिक्स होते. त्यामुळं ना पनीर जो आहे तो एकटाच असावा आणि त्याच्यासोबत म्हणजे मसाला वगैरे हे सगळं असावं, बाकी त्याच्यासोबत दुसरं काही नसावं असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही सिंपल अशी मसाला पनीरचीच भाजी तयार करत असतो कधीही. आणि आम्ही हॉटेलमध्ये जरी खायला गेलो ना तरीसुद्धा आम्ही कधी पालक पनीर वगैरे मटर पनीर वगैरे म्हणजे ऑर्डर करतच नाही. तर नेहमी आम्ही मसाला पनीरच घेत असतो. तर आता थोडंसंच आणलं होतं पनीर, म्हणजे आम्हा दोघांसाठीच, बाकी अनुताई वगैरे तर खात नाही. त्यामुळं आम्हा दोघांसाठी एवढं पनीर पुरेसं आहे. तर आता पनीरचे बारीक बारीक असे तुकडे कट करून घेते. आणि ते जास्ती मोठाड घेत नाही मी आणि जास्ती बारीक पण घेत नाही, असं मीडियम असं त्याचे तुकडेही करत असते. आणि त्याला ना आता मी फ्राय करून घेणार आहे अगोदर तेलामध्ये. तर तेल जे आहे ते बाटलीमधलं संपलं होतं, त्यामुळं मी चपात्यासाठी जे काढलं होतं तेच तेल इथे घेतलेलं आहे. तर आता कट केलेल्या पनीरमध्ये ना इथे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद हे टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याला ना तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर आता ज्या तेलामध्ये पनीर फ्राय केलं होतं त्याच तेलामध्ये मी इथे थोडेसे खडे मसाले घेतले. 3 लवंग, 2 काळी मिरी, थोडीशी जिरे, दालचिनी आणि इलायची 1 हिरवीवाली आणि 1-2 तेजपत्ते टाकले. तर तेजपत्ते पुढे तुम्हाला ठेवायचे असतील ठेवू शकता किंवा काढून टाकू शकता. पण असं फ्राय करताना याच्यामध्ये तेजपत्ता टाकला तर त्याचा फ्लेवर चांगला येतो अजून. आणि ते कढईची बघा पूर्ण वाट लागलेली आहे, म्हणजे कशी ती पनीर फ्राय केल्यामुळं ना ते थोडंसं खराब झाले. तर आता हे जे कांदे टोमॅटो हे जे अर्धे अर्धे कट करून ठेवले होते मी, तर ते सुद्धा मी इथे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे ह्या खड्या मसाल्यांच्या सोबतच. म्हणजे जे जे काही आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे ना ते सगळं इथंच ह्या तेलामध्येच टाकायचं असतं. तर खडे मसाले अगोदर टाकले, त्यानंतर कांदा टोमॅटो अर्धे अर्धे तुकडे करून टाकले आणि त्यानंतर आता
लसूण पण टाकायचं आहे, अद्रक लसूण, पण अद्रक लसूण थोड्या वेळाच्या नंतर टाकेल. तोपर्यंत अगोदर हे फ्राय करून घेते. तर हे जे कांदे आणि टोमॅटो आहेत तर ते ना आलटून पलटून असं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे एका साईडनीच फक्त फ्राय करायचं आणि दुसऱ्या साईडने कच्चं ठेवायचं असं नाही, तर दोन्ही साईडने याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं हळूहळू. म्हणजे याला थोडंसं टाईम लागतो, पण खूप टेस्टी असे याची ग्रेव्ही तयार होते पनीरसाठी. आणि आता कांदा टोमॅटो हलकंसं फ्राय झालेलं आहे आणि यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं अद्रक आणि लसूण. तर लसूण थोडासा जास्ती घेतलेला आहे मी, 10 ते 12 पाकळ्या असतील लसणाच्या, आणि अद्रक पण 1 इंचाची घेतलेली आहे. तर हे आता सगळं तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे त्यामधला ना कच्चेपणा पूर्ण निघून जाईल. तर आता जो फ्राय केलेला मसाला आहे ना, त्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं, नाहीतर ना गरम गरम असंच आपण मिक्सरमध्ये लावलं तर ते मिक्सरचं झाकण उडत असतं. त्यामुळं कधीही काही वाटताना ना थोडंसं थंड करूनच घ्यायचं त्याला. गरम कुठलीही वस्तू मिक्सरमध्ये नाही वाटायची, नाहीतर ते अंगावरती आपल्या उडू शकतं. मिक्सरचं झाकण म्हणजे वाफेनं फाडकन उडतं ना, तर त्यामुळं अजून काम आपलं वाढू शकतं. तर इथे ना मसाला वाटताना एकदम म्हणजे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची. त्यामुळं इथे मी ना 2 वेळा थोडं थोडं करून मसाला हे केला, कारण की ना थोडंसं पाणी पण याच्यामध्ये ॲड करून वाटावं लागतं, कारण एकदम बारीक पेस्ट करावी लागते. याच्यामध्ये आपण ऑलरेडी खडे मसाले ॲड केलेले असतात, त्यामुळं जर मोठाड मोठाड आपण वाटला ना मसाला, तर मग ते खडे मसाले जे आहेत त्याचे तुकडे दाताखाली वगैरे येऊ शकतात. म्हणून थोडं थोडं पाणी टाकून त्याला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची असते. आणि आता इथे फोडणी देण्यासाठी तेल घेतलं. तेल थोडंसं गरम झाल्यावरती जो वाटलेला मसाला आहे तो पूर्ण मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतला. आणि आता याला थोड्या वेळ फ्राय करायचं आहे, हलका असं म्हणजे कलर चेंज होईपर्यंत. आणि हे वाटलेलं वाटण जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करत असतो तेव्हा याचे ना असं म्हणजे भिंतीवरती शिंतोडे वगैरे उडत असतात याचे. त्यामुळे याच्यावरती मी प्लेट झाकून ठेवली आणि प्लेट झाकून झाकून याला हळूवारपणे असं फ्राय करून घेतलं. हलकासा आता याचा कलर पण चेंज झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत पावडरचे मसाले. तरी ते माझ्याकडे जेवढे मसाले होते घरामध्ये तेवढेच मी यूज केलेत. बाकी पनीर मसाला वगैरे म्हणजे ते बाहेरून काही आणलेलं नाही एक्स्ट्रा याच्यासाठी. जे घरामध्ये पावडरचे मसाले होते तेच फक्त याच्यामध्ये यूज केलेत. तर घरगुती काळं तिखट, थोडीशी हळद, थोडंसं धना पावडर आणि थोडंसं जिरं पावडर एवढं टाकून घेतलं. काळं तिखट आपल्या आवडीनुसार. तर मी इथे 3 चमचे काळं तिखट घेतलं होतं. आणि त्यानंतर ना याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं हे आपल्या मर्जीनुसार असतं. आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे, थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी ॲड करायचं, आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल तर मग पाणी जास्ती ॲड करायचं. अशा प्रकारे आपल्या मर्जीने आपण इथे ग्रेव्ही बनवू शकतो. तर माझ्यासाठी जेवढी ग्रेव्ही पाहिजे होती तेवढी मी इथे केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर होतं ते ॲड केलं आणि याला ना फक्त 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बाकी उकळी आली की मग बंद करायचा गॅस. आणि आता इथे मी पटकन तोपर्यंत उरलेल्या ज्या चपात्या आहेत त्या बनवून घेते. आणि एवढं सगळं करण्यामध्ये बघा दिवस उजडलेला आहे. आणि असं पण आज वैभवदादाची ना मॉर्निंगची शाळा आहे, त्यामुळं तो उठलेला आहे, त्याची तयारी चालू आहे. आणि आता त्याची तयारी झाली की मग त्याला नाश्ता देते. तर नाश्त्यासाठी इथे पटकन गरमागरम चपात्या बनवते, कारण की म्हणजे अगोदर बनवलेली आहे चपाती, पण गरम गरम चपात्या बनवल्या तर मुलं आवडीने खातात. त्यामुळं पटकन आता इथे चपात्या बनवायला घेते. काय पण नाही.
तर सकाळ सकाळची मेन जेवढी कामं होती तेवढी झालेली आहेत. म्हणजे मेन काम तर काय असतं, स्वयंपाकाचं काम पण झालेलं आहे. आणि त्यानंतर मग वैभवदादाचा नाश्ता झाला. वैभवदादा वेळेवरती शाळेमध्ये गेला. साहेब वेळेवरती कामाला गेले. म्हणजे महत्त्वाची जी कामं होती ती झालेली आहेत. आणि त्यानंतर ना मग मी क्लिनिंगची कामं वगैरे करून घेतली. म्हणजे लादी वगैरे पुसायचं, भांडे घासायचं हे ते सगळं करून घेतलं. किचन वगैरे धुवायचं हे ते सगळं करून घेतलं. आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून घेतली आणि कपडे धुतले. अंघोळ केली की लगेच कपडे धुवून घेते. आणि कपडे धुतलेले आहेत तर ते आता सुकायला टाकत आहे. तर इथे ना कामं थोडीशी स्किप करूनच दाखवते मी. कारण की पूर्ण सगळी कंटिन्यू कामं दाखवायची म्हणले तर मग व्हिडिओ खूपच मोठा होतो. त्यामुळं मग थोडं कामं कट करूनच दाखवावी लागतात. आणि ह्या घरच्या कामामध्ये ना आजकाल सगळ्यात जास्त अवघड काम मला लादी पुसायचं झालेलं आहे. कारण की जे माझं हे होतं वेट मोप, तर तो खराब झालेला आहे. त्याचं स्टिक जे आहे ते खराब झालेलं आहे. आणि आता एक नाही तर 2 वेट मोप जे आहेत ते खराब झालेत. त्यामुळं मग आता नाराज होऊन मी घेतलंच नाही वेट मोप वगैरे. आणि त्यानंतर मग आता हातानेच आजकाल लादी पुसत असते. कारण की थोडंसं व्यायाम पण होतो. आणि ते वेट मोप पुन्हा किती घेत बसायचं सारखं. त्यामुळं मग मी रागाने घेतलंच नाही. आणि त्यामुळं ना हाताने एवढ्या मोठ्या घराची लादी पुसायची म्हणलं तर मग थोडंसं जास्ती मेहनत लागते. त्यामुळं ते काम मला आजकाल सगळ्यात अवघड वाटतं. आणि हे काम झाल्याच्या नंतर ना मग मी पूर्ण दिवस माझा ना शिलाईमध्ये गेला. मी ना माझा स्वतःसाठीच एक अस्तरचं ब्लाऊज शिवलं. या अगोदरचं ना जेव्हा मी अस्तरचे ब्लाऊज शिवत होते ना तेव्हा मी 2 ते 2.5 तासामध्ये एक ब्लाऊज कंप्लीट करत होते. पण आजचा हा दिवस ना पूर्ण एक ब्लाऊज शिवण्यामध्ये गेला. हे बघा, हे वालं. तर याला ना दोरी वगैरे बांधायची आहे आणि हुक वगैरे लावायचे आहेत अजून. बाकी शिवून तर झालेलं आहे फायनल. फक्त थोडंसं काम बाकी आहे. आता त्याला लेस लावली ना, ती दोरी वगैरे लावली ना तर ते छान वाटेल अजूनच. आणि याच्यामध्ये ना पूर्ण दिवस गेला आणि मी व्हिडिओ पण शूट केला नाही जेव्हा मी शिवत होते तेव्हा. तर इथे बघा पूर्ण कचरा झालेला आहे. तर मग मी ना पटकन ते काम बंद केलं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला संध्याकाळचा. आणि आज साहेबांचा बड्डे आहे तुम्हाला सांगितलं होतं. तर साहेबांनी तर मला तर डायरेक्टली सांगितलं होतं की नाही करायचा सेलिब्रेट वगैरे म्हणून. पण तरीसुद्धा ना वैभवदादा आणि अन्नूताई ह्या दोघांनी मिळून केक आणला होता. तर खास करून ना अन्नूताईने पैसे जमा करून म्हणजे वैभवदादाला दिले आणि वैभवदादांनी तो केक घेऊन आला होता. आणि साहेबांना जेव्हा कळालं तेव्हा ते अचानक शॉक झाले. "अरे कशाला आणायचं का? मी काय आता काय लहान मुलगा आहे का? माझा बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला हे ते" म्हणून साहेब बोलत होते. पण मुलांनी आपल्यासाठी एवढं आवडीनं केलं हे बघून म्हणजे साहेब खुश झाले एकदम. आणि खास करून तर बापाचं आणि लेकीचं प्रेम जास्ती असतं. ते आपल्याला माहितीच आहे अगोदरपासून की आईचं आणि मुलाचं प्रेम असतं आणि बापाचं आणि मुलीचं प्रेम असतं, असं असतं. तर तिने तिच्या पप्पासाठी तिची जी सेविंग होती त्यातलेच पैसे हे करून तिने केक आणला होता. तर हे बघून ना खरंच खूप चांगलं वाटलं मला पण की ती म्हणजे मुलांच्या मनामध्ये आमच्याविषयी किती आदर आहे हे सगळं दिसून आलं याच्यामध्ये. आणि खूप खुश झाले मी हे बघून. तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.